नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी ॲग्रिकॉस प्रतिभा रोकडे आपल्या ॲग्रोवड या चॅनलवरती स्वागत करते। तर शेतकरी बांधवांनो, हा पाठीमागे तुम्ही सीताफळाचा प्लॉट बघू शकता। तर आपला हा जो प्लॉट आहे हा सध्या फुलकळी अवस्थेमध्ये आहे, सेटिंग होण्याच्या अवस्थेमध्ये आहे। आणि आता काय झालंय की ढगाळ वातावरणामध्ये कळ्या काळ्या पडत आहेत आणि जे फळं लागलेले आहेत हे गळून जात आहेत। तर याच्या नियंत्रणासाठी किंवा जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे सेटिंग होण्यासाठी आता आपण तातडीने कोणती फवारणी घेतली पाहिजे, कोणतं कॉम्बिनेशन असलेलं औषध घेतले पाहिजेत याबद्दल सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे। तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला सविस्तर माहिती होईल। त्याचबरोबर जर तुमचे आणखीही काही शेतीविषयक जर प्रश्न असतील तर तेही नक्की मला कमेंटमध्ये कळवा, यावरती नक्कीच मी तुम्हाला रिप्लाय करेल। आणि यापुढेही सीताफळ बागेबद्दल त्याचबरोबर इतर पिकांबद्दल जर तुम्हाला माहिती हवी असेल तर आपला ॲग्रोवर्ड हा चॅनल नक्की सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून यापुढे येणारे शेतीविषयक जे नवनवीन व्हिडिओज आहेत हे तुम्हाला वेळेत बघायला मिळतील। चला तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात। तर शेतकरी बांधवांनो, सध्या जर आपण सीताफळ बागेची परिस्थिती बघितली तर ढगाळ वातावरणामुळे जे लागलेले फुलं आहेत ते काळे पडून गळत आहेत। त्याचबरोबर काही फुलांचं रूपांतर जे फळांमध्ये झालेलं आहे तर त्या फळांच्या देठालाही बुरशीचा अटॅक हा झालेला आहे। आणि या बुरशीच्या अटॅकमुळे फळे ही खूप जास्त प्रमाणात ड्रॉप होत आहेत, गळत आहेत। तर यासाठी आपल्याला तातडीने उपाययोजना करणं हे खूप गरजेचं आहे। कारण काय होतं की ज्या शेतकऱ्याने फळबागा ह्या लावलेल्या आहेत तर त्या शेतकऱ्यांना फक्त वर्षातून एकदाच उत्पन्न हे मिळतं। आणि मेन टायमिंगलाच, मेन सीझनलाच जर आपण व्यवस्थित नियोजन नाही केलं, व्यवस्थित व्यवस्थापन जर नाही केलं तर आपलं खूप मोठं नुकसान होतं। तर शेतकरी बांधवांनो, हा जो तुम्ही प्लॉट बघत आहे तर हा माझा स्वतःचा घरचा 2 एकरमध्ये प्लॉट आहे। तर हे जे आता सध्या नुकसान होत आहे, फुलकळी जी गळत आहे, हे नुकसान काय असतं हे फक्त आपल्यासारखे शेतकरी समजू शकतात। परंतु शेतकरी बांधवांनो, यासाठी तुम्ही अजिबातही घाबरू नका। अजूनही फवारणीची वेळ ही गेलेली नाहीये, कारण आपली जी बाग आहे ही फुलकळी अवस्थेमध्ये आहे आणि झाडांचे जे आपले फुटवे झालेले आहेत हे खूप छान प्रकारे झालेले आहेत। आणि हे जे नव्याने फुटवे झालेले आहेत याला अजूनही फुलकळी लागणार आहे। तर यासाठी तुम्हाला तातडीने मी जे 2 औषधं सांगणार आहे त्याची तुम्हाला फवारणी ही घ्यायची आहे। जास्तही औषधं आपल्याला या फवारणीमध्ये वापरायची नाहीये। तर पहिलं औषध म्हणजे स्वरूप या कंपनीचं तुम्हाला फेमिग्रो हे औषध घ्यायचं आहे। या औषधाच्या वापरामुळे वनस्पतीमधील झाडांमधील जी मादी फुलांची व पुनरुत्पादक फुलांची व फळांची संख्या ही वाढणार आहे आणि यामुळे आपल्या उत्पन्नामध्ये 30 ते 40% वाढ होणार आहे। त्याचबरोबर फेमिग्रो या औषधाच्या वापरामुळे फुलांची व फळांची गळ ही पूर्णपणे रोखली जाणार आहे। तर या औषधाचा वापर करताना आपल्याला याचं प्रमाणे 25 ml घ्यायचं आहे 100 लिटर पाण्यासाठी। आणि जर तुमचा 1 एकरचा प्लॉट असेल तर यासाठी तुम्हाला 50 ml असं औषधाचं प्रमाण घ्यायचं आहे आणि 200 लिटर पाणी हे घ्यायचं आहे। त्याचबरोबर शेतकरी बांधवांनो, या औषधामध्ये आपल्याला बुरशीनाशकचाही वापर करायचा आहे। तर बुरशीनाशक वापरताना आपल्याला यामध्ये एंडोफिल कंपनीचं अवतार या नावाने जे बुरशीनाशक आहे मार्केटमध्ये उपलब्ध तर ते आपल्याला घ्यायचं आहे। या बुरशीनाशकमध्ये हेक्झाकॅन्झोल 4% प्लस झिनेप 68% WP फॉर्म्युलेशनमध्ये हे औषध ही पावडर प्रेझेंट आहे। तर या बुरशीनाशकमुळे कोणत्याही प्रकारे फुलकळीवर बुरशीचा अटॅक हा होत नाही। तर याचं प्रमाण घेताना हे आपल्याला 2 ग्रॅम प्रति लिटर पाण्यासाठी असं घ्यायचं आहे। म्हणजे शेतकरी बांधवांनो, जर तुमचा 15 लिटरचा पंप असेल तर यासाठी तुम्हाला 30 ग्रॅम ही पावडर घ्यायची आहे, किंवा जर तुमचा 20 लिटरचा पंप असेल तर यासाठी तुम्हाला 40 ग्रॅम ही पावडर घ्यायची आहे। आणि अशा पद्धतीने या 2 औषधांची फवारणी ही तुम्हाला एकत्रित करायची आहे। नक्कीच याचे तुम्हाला रिझल्ट हे भारी मिळणार आहेत। आणि फवारल्यानंतर तुम्ही 10 ते 12 दिवसातच याचे रिझल्ट बघा, एकदम छान पद्धतीने फुलकळी ही निघलेली असणार आहे। तर तातडीने ही एवढीच फवारणी तुम्ही करा। त्याचबरोबर सीताफळ बागेबद्दल जर तुम्हाला यापुढचे व्हिडिओ बघायचे असेल तर आपला चॅनल हा तुम्ही लगेच सबस्क्राईब करून घ्या, कारण यापुढे मी असेच रेग्युलर आपल्या चॅनलवरती व्हिडिओ हे अपलोड करणार आहे। तर शेतकरी बांधवांनो, व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद। असंच आपल्या चॅनलला कनेक्ट राहा। त्याचबरोबर हा व्हिडिओ इतरही शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांना या व्हिडिओच्या माध्यमातून मदत होईल। आणि जर तुमचे आणखी काही शेतीविषयक जर प्रश्न असतील तर तेही नक्की मला कमेंटमध्ये कळवा, यावरती नक्कीच मी तुम्हाला रिप्लाय करेल। आणि महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही अजूनही आपल्या ॲग्रोवर्ड हा चॅनल जर सबस्क्राईब नसेल केला तर नक्की करून घ्या, जेणेकरून यापुढचे येणारे शेतीविषयक जे नवनवीन व्हिडिओज आहेत हे तुम्हाला वेळेत बघायला मिळतील। चला तर आजचा व्हिडिओ मी येथे स्टॉप करते।